बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं सलग येणाऱ्या 5 संख्यांची बेरीज कशी करायची. आपण काय केलं होतं सांगा बरं, कुणाला आठवतंय? सलग येणाऱ्या 5 संख्यांची बेरीज कशी केली होती? मधल्या संख्येला 5 ने गुणायचं. बरोबर. मधली संख्या आली 43, त्याला तुम्ही काय केलं? 5 ने गुणायचं. 5 ने गुणलं. आता त्याच्या पुढची पायरी, जर सलग 7 संख्या आल्या तर काय करायचं? सलग हे महत्वाचं आहे. सलग म्हणजे काय? मागोमाग येणाऱ्या 41, 42, 53, 54, 55 अशा सलग येणाऱ्या संख्या, आदल्या मधल्या नाही. मग 7 संख्या आल्यानंतर काय करायचं बघा. एकूण संख्या किती आहेत? 7. मधली संख्या कोणती आहे? व्हेरी गुड, 44. आता काय करायचं? 44 ला 7 ने गुणायचं. ऐकण्या सोपी ट्रिक. मगाशी आपण 5 ने गुणलं होतं, आता कितीने गुणायचं? गुणा. मग सांगा. 7 चोक 28, 7 चोक 28 आणि 2 30. किती आलं उत्तर? 308. व्हेरी गुड. उत्तर किती आलं? 308. सोपी आहे का नाही ट्रिक? अशी गणित आपल्याला सोडवता आली पाहिजे. आता जर 7च्या जागी 9 संख्या आल्या असत्या मग काय केलं असतं? मधल्या संख्येला 9 ने गुणलं असतं. व्हेरी गुड. लक्षात ठेवा, 7, 9, 11, 13 अशा संख्यांची जर बेरीज झाली तर मधल्या संख्येला जेवढ्या संख्या आल्या तेवढ्याने गुणायचं आणि उत्तर लिहायचं. चला तर मग वाजवा टाळ्या.